गेल्या 1 फेब्रुवारीला देशासमोर बजेट प्रेझेंट झालं. यावर्षी लोकसभेचे इलेक्शन असल्याकारण हे बजेट इंट्रीम होतं. I commend the interim budget. या व्हिडिओमध्ये यूपीएससी मेन्स एमपीएससी मेन्स 2011 वर बजेटवर कसे प्रश्न विचारले गेले आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. याच प्रोसेसला आन्सर एनरिचमेंट प्रोसेस म्हणतात. सोबतच बजेटमध्ये सांगितलेल्या महत्त्वाच्या स्कीम्स गरीब कल्याण, देश का कल्याण, PM स्वनिधी, aligning with the Panchamrit goals. त्यातले फॅक्ट्स आणि फिगर आपण बघणार आहोत. बजेट समजून घेत असताना बेसिक ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे रेव्हेन्यू रिसिट काय असतं, फिस्कल डेफिसिट काय असतं, कॅपिटल एक्सपेंडिचर काय असतं हेही आपण बघणार आहोत. वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी स्वप्नील देवा. पहिल्यांदा आपण बघू इंटरिम बजेट आणि फुल बजेट काय. ज्या वर्षी लोकसभेचे इलेक्शन असतात त्या वर्षी गव्हर्नमेंट इंटरिम बजेट प्रेझेंट करते 1 फेब्रुवारीला आणि ज्या वर्षी इलेक्शन नसतात त्या वर्षी फुल बजेट प्रेझेंट केलं जातं. वोट ऑन अकाउंट हा कॉन्स्टिट्यूशनमध्ये एक कन्सेप्ट आहे जो आर्टिकल 116च्या अंडर येतो. इंटरिम बजेट प्रेझेंट करण्यासाठी एक अप्रूव्हल असतं जे गव्हर्नमेंट पार्लमेंटकडनं एक अप्रूव्हल घेते. तर आपली पहिली स्कीम आहे या डिस्कशनची PM गतिशक्ती योजना. गतिशक्ती योजना हा मल्टी मॉडल कनेक्टिव्हिटी प्लॅन आहे. मल्टी मॉडल म्हणजे की तुम्ही ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी द्याल, तुम्ही रेल्वे कनेक्टिव्हिटी द्याल, तुम्ही हायवे कनेक्टिव्हिटी द्याल, त्याला म्हणतात मल्टी मॉडल कनेक्टिव्हिटी. तर यावर्षीच्या बजेटमध्ये गव्हर्नमेंटने 3 कॉरिडॉर प्रपोज केले आहेत. ते एनर्जी कॉरिडॉर, मिनरल कॉरिडॉर आणि सिमेंट कॉरिडॉर. तर याच्यामध्ये हाय ट्रॅफिक डेन्सिटी कॉरिडॉर पण गव्हर्नमेंटने प्रपोज केले आहेत. पोर्ट कनेक्टिव्हिटी जे आपले पोर्ट आहेत, मुंबईचा पोर्ट असू द्या किंवा विशाखापट्टणमचा पोर्ट असू द्या, त्यांना कनेक्ट करणार आहे एक दुसऱ्यांसोबत, त्याच्या थ्रू कनेक्टिव्हिटी वाढवणार आहेत. त्यानंतर वंदे भारत, ज्या नॉर्मल बोगीज होत्या त्यांना 40,000 बोगीज ते वंदे भारतमध्ये कन्वर्ट करायचा प्लॅन करत आहेत मल्टी मॉडल कनेक्टिव्हिटी प्लॅनमध्ये. याच्यामध्ये ब्रॉडबँड हायवेज, 4G प्लॅन, 5G प्लॅन पण इन्क्लूड केलेले आहेत. हा क्वेश्चन आहे UPSC GS2 2022चा. जसं आपण पाटील सरांच्या मागच्या लेक्चरमध्ये बघितलं दॅट वी हॅव टू ब्रेक डाऊन द क्वेश्चन्स टू अंडरस्टँड इट कम्प्लिटली. सो वी विल ब्रेक डाऊन दिस क्वेश्चन. क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की गतिशक्ती योजना नीड अ मेटिक्युलस कोऑर्डिनेशन कोणामधलं, गव्हर्नमेंट सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये. कोऑर्डिनेशन कशासाठी? टू अचीव द गोल ऑफ कनेक्टिव्हिटी जी गतिशक्ती योजनेमध्ये प्रपोज केलेली आहे आणि डिस्कस म्हटलं आहे आपल्याला इथे. सो व्हॉट इज गतिशक्ती योजना हे आपल्याला विचारलं नाही आहे. मेटिक्युलसचा अर्थ आहे की केअरफुल ऑब्झर्वेशन, केअरफुल कोऑर्डिनेशन, टू डू द थिंग्स व्हेरी केअरफुली, त्याचा अर्थ होतो मेटिक्युलस. तर प्रायव्हेट सेक्टर आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे गोल ऑफ कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश करण्यासाठी. तर याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता की पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप गरजेची आहे. कशी एस्टॅब्लिश करेल? जे प्रायव्हेट कंपन्या आहेत जसं L&T आहे, आता L&T पुण्यामध्ये मेट्रोचं बांधकाम करत आहेत, तुम्ही ते उदाहरण देऊ शकतात. अशा ही क्वेश्चनची डिमांड आहे. हे क्वेश्चनमध्ये विचारलं नाही की व्हॉट इज गतिशक्ती योजना, बट यू हॅव टू राईट सम काइंड ऑफ इंट्रो रिगार्डिंग द गतिशक्ती योजना. अमृत पिढी द युवा पिढी. यावर्षीच्या बजेटमध्ये युवावर खूप फोकस होता. आपल्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन अशा बोलल्या की युवा हा आजकालचा टेक्नोसेव्ही आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020मध्ये PM स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया याच्यामध्ये 14,500 नवीन स्कूल्स एस्टॅब्लिश करण्याचा प्लॅन आहे. स्किल इंडिया मिशनबद्दल त्यांनी काही आकडे दिले. त्या बोलल्या की 1.4 करोड यूथला आपण आतापर्यंत ट्रेन केला आहे. 54 लाख यूथला अपस्किल आणि रिस्किल केलेलं आहे. अपस्किल म्हणजे काय? तुमच्याकडे ऑलरेडी एक स्किल असेल तिला एनहान्स करायचं, त्याला म्हणतात अपस्किल. रिस्किल म्हणजे काय? की तुम्हाला एक पूर्ण नवीन स्किल शिकवली जाते, त्याला म्हणतात रिस्किल. 3,000 ITI, 7 IITs, 16 IIITs, 7 IIMs, 15 एम्स आणि 390 युनिव्हर्सिटी. हा फॅक्च्युअल डाटा आहे, हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे UPSC GS2 2023चा. या क्वेश्चनमध्ये स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामला हायलाईट केलं आहे. स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम हॅव इन्क्रीजेस द ह्युमन रिसोर्स सप्लाय टू व्हेरियस सेक्टर असं या क्वेश्चनमध्ये एक स्टेटमेंट आहे. पुढचं स्टेटमेंट आहे देर इज अ लिंक बिटवीन एज्युकेशन, स्किल अँड एम्प्लॉयमेंट. लेट्स अंडरस्टँड द लिंकेजेस बिटवीन एज्युकेशन, स्किल अँड एम्प्लॉयमेंट. 2 मित्र आहेत, त्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलं म्हणजे त्यांनी एक फॉर्मल एज्युकेशन कंप्लीट केलं आहे ग्रॅज्युएशनमध्ये. त्याच्यापैकी एक मित्र आहे तो डायरेक्ट नोकरीला गेला. त्याने अपस्किल नाही केलं स्वतःला, त्याने कुठले सर्टिफिकेशन कोर्सेस नाही केले, त्याने कुठली लँग्वेजेस नाही शिकली जी कॉम्प्युटर लँग्वेजमध्ये लागते, जसे की जावा आहे, पायथॉन आहे, कुठली कोडिंग लँग्वेज नाही शिकली.
तो डायरेक्ट एम्प्लॉयमेंटमध्ये गेला, तो डायरेक्ट नोकरी करायला गेला. आणि त्याचा मित्र त्याने ग्रॅज्युएशन केलं, त्याने त्याच्यानंतर 2 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. त्याचबरोबर त्याने लँग्वेजेस शिकल्या, व्हेरियस कोर्सेस केले, सर्टिफिकेशन कोर्सेस केले आणि मग तो एम्प्लॉयमेंट गेला. तर या दोघांच्या एम्प्लॉयमेंटमध्ये जो फरक असेल, या दोघांच्या इन्कममध्ये जो फरक असेल, ती आहे लिंक एज्युकेशन, स्किल आणि एम्प्लॉयमेंटमधली. तर या क्वेश्चनची डिमांड आहे की स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ह्युमन रिसोर्स सप्लाय तर केलेला आहे, सक्सिडेड, ते कसं सक्सिडेड झालं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. पण तुम्हाला ही जी लिंक आहे ही पण या क्वेश्चनमध्ये एक्सप्लेन करायची आहे. नेक्स्ट स्लाइड आहे गरीब कल्याण देश का कल्याण. आपल्या फायनान्स मिनिस्टर बोलल्या की जे पुअर लोक आहेत त्यांना आपण फक्त पैसे नाही दिले पाहिजे, आपण त्यांना एम्पॉवर केलं पाहिजे, त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी बिल्डिंग केली पाहिजे, जेणेकरून ते एम्प्लॉयमेंट स्वतः शोधतील, जेणेकरून ते पैसे कमवायचे वेज स्वतः शोधतील आणि स्वतः गरिबीतून बाहेर येतील. एम्पॉवरिंग द पुअर हा कन्सेप्ट या बजेटमध्ये मांडला गेला होता. त्यानंतर त्या बोलल्या की सबका साथ सबका विकासला 10 वर्ष पूर्ण झाली आहे आणि 25 कोटी लोक हे फ्री झाले मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीमधून. तर आता इथे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी काय आहे हा कन्सेप्ट आपण समजून घेऊया. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी म्हणजे की पॉवर्टी फक्त इन्कमच्या बेसिसवर नाही मोजली पाहिजे. दुसरे पण क्रायटेरिया आहे पॉवर्टी मोजायची, म्हणजे ॲक्सेस टू एज्युकेशन, ॲक्सेस टू क्लीन वॉटर, ॲक्सेस टू फूड, हे पण पॉवर्टीचे डायमेन्शन्स आहेत. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी म्हणजे काय, फक्त इन्कमच्या बेसिसवर तुम्ही पॉवर्टी मोजू शकत नाही. नंतर त्या बोलल्या की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आम्ही केलं 34 लाख करोडचं युजिंग द PM जनधन अकाउंट. हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं मेकॅनिझम वापरल्यामुळे आम्ही सेव्हिंग केली आहे जवळपास 2.7 लाख करोडची आणि आम्ही लीक्स प्रिव्हेंट केले आहेत. लीक्स प्रिव्हेंट केले म्हणजे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होताना जे करप्शन होतं, जे म्हणजे फॉर एक्झाम्पल 10 रुपयाचं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करायचं आहे युजरसाठी, पण त्याला 7 रुपये जात आहे, मग 3 रुपयाचे लीक्स झाले. मग आम्ही जनधन अकाउंट वापरून आम्ही तसे 2.7 लाख करोड सेव्ह केले आणि हा जो फंड आहे आम्ही हा गरीब कल्याण योजनेमध्ये टाकलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे UPSC GS2 2022चा. हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरवर क्वेश्चन आहे. याच्यामध्ये पण विचारलं नाही आहे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर काय असतं. क्वेश्चनचं म्हणणं आहे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही प्रोग्रेसिव्ह स्टेप आहे, पण त्याच्या लिमिटेशन्स आहे. तर या क्वेश्चनमध्ये तुम्हाला DBT काय आहे हे तर माहितीच पाहिजे, बेसिक येते, पण तुम्हाला त्याचे लिमिटेशन्स काय आहे. आता गव्हर्नमेंट DBT ट्रान्सफर करते जनधन अकाउंट थ्रू, पण प्रत्येकाचं जनधन अकाउंट नसेल, फायनान्शियल इन्क्लुजन त्या लेवलला नसेल, तर त्याला DBT भेटणार नाही. हे एक लिमिटेशन झालं. असेच तुम्हाला लिमिटेशन्स लिहायचे 150 वर्ड्समध्ये. नेक्स्ट स्लाइड आहे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट आणि ग्रोथची. या बजेटची सुरुवात इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट आणि ग्रोथ याच कन्सेप्टनं झाली होती. फायनान्स मिनिस्टर बोलले आहे की सबका साथ सबका विकासला 10 वर्ष पूर्ण झाली आहे आणि आपण मागेच बघितलं की सबका साथ सबका विकासने कसे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीला कसं कमी केलं आहे. सबका विश्वास आणि सबका प्रयास हे 2 नवीन कन्सेप्ट त्यांनी मांडल्या. भारत कोविड-19मध्ये आत्मनिर्भर कसा झाला हे त्यांनी सांगितलं. आपण इतर डेव्हलपिंग नेशन्सला कोविड-19च्या वॅक्सिन्स देऊन आत्मनिर्भर कसा झाला आहे भारत हे दाखवून दिलं. त्या म्हटलं की अमृतकाळमध्ये जाण्यासाठी आपल्याला पंचप्राण फॉलो करणं खूप गरजेचं आहे. तर पहिला प्राण आहे गोल ऑफ डेव्हलप इंडिया, दुसरा आहे कोलोनियल माइंडसेट आपल्याला नको आहे, आपले रूट्स आपण विसरायला नको आहे आणि आपल्या रूट्सवर आपल्याला प्राईड हवं, गर्व हवा की आपण कुठून आलो आहोत. आपल्यामध्ये युनिटी हवी आणि एक सेन्स ऑफ ड्युटी हवी. आपण जे पण काम करतो, जे पण करतो त्याच्यामध्ये आपल्याला डिग्निटी पाहिजे, युनिटी पाहिजे, एक सेन्स ऑफ डिग्निटी, एक सेन्स ऑफ युनिटी पाहिजे. आणि हे सगळं फॉलो करण्यासाठी त्यांनी कर्तव्य काळ ही एक नवीन कन्सेप्ट मांडली आहे. फायनान्स मिनिस्टर बोलले आहे की फ्री रेशन आम्ही दिले 80 कोटी लोकांना. आम्ही मिनिमम सपोर्ट प्राईस अन्नदाताची इन्क्रीज केली आहे. मिनिमम सपोर्ट अन्नदाता म्हणजे फार्मर, आम्ही ती इन्क्रीज केली आहे. आणि इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट आणि ग्रोथसाठी आपल्याला ऑल इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट करावी लागेल. त्यालाच त्यांनी म्हटलं आहे की सर्वांगीण, सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशी. नेक्स्ट स्कीम आहे प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर निधी. जे स्ट्रीट वेंडर्स आहेत ज्यांना कोविडमध्ये इम्पॅक्ट झाला होता, लॉसेस झाले होते, त्यांच्यासाठी स्कीम आहे. कोलॅटरल फ्री लोन्स त्यांना दिले जातात. आतापर्यंत 78 लाख स्ट्रीट वेंडरला लोन दिले आहेत आणि 2.3 लॅक्स यांनी 3rd टाईम लोन घेतलेला आहे. नेक्स्ट स्कीम आहे PM जनमन म्हणजे जनजाती आदिवासी न्याय महाअभियान. ही स्कीम पर्टिक्युलरली व्हर्नरेबल ट्राईब्स आहेत त्यांच्यासाठी आहे. 27.6 लाख इंडिव्हिज्युअल या ग्रुपमध्ये बिलॉंग करतात. हा जो आकडा आहे हा 2001च्या सेन्ससनुसार आहे. 2011चा जो सेन्सस झाला होता त्याच्यामध्ये महाराष्ट्र, मणिपूर आणि राजस्थान यांना इन्क्लूड नव्हतं केलं. हायेस्ट रँकिंग जे PVTG ग्रुप आहेत, हायेस्ट रँकिंग आंध्र प्रदेश सगळ्यात जास्त आहे, त्यानंतर बिहार, मग झारखंड, मग मध्य प्रदेश आणि छत्तीसगड.
नेक्स्ट स्कीम आहे PM विश्वकर्मा स्कीम. या स्कीमच्या अंतर्गत आर्टिस्ट आणि क्राफ्ट पर्सन यांना फायदा होतो. यांना हेल्प. या स्कीममध्ये कोलॅटरल फ्री लोन दिलं जातं 1 लाखापर्यंत आणि त्यांना जर 2 लाखाचं लोन पाहिजे असेल तर त्यांना 5% इंटरेस्ट दिला जातो. एंड टू एंड सपोर्ट दिला जातो. आतापर्यंत या स्कीममध्ये 3 लाख लोकांना बेनिफिट भेटला आहे. 8 लाख जॉब क्रिएट झाले आणि ॲट द एंड त्यांना एक विश्वकर्मा सर्टिफिकेट दिलं जातं. या बजेटमध्ये अन्नदाता हा शब्द वापरला गेला आहे फार्मर्ससाठी, किसानसाठी आणि ॲग्रिकल्चर फूड प्रोसेसिंग यावर भरपूर लक्ष दिलं आहे बजेटमध्ये. ती एक चांगली गोष्ट आहे. या स्कीमच्या अंतर्गत 11.8 करोड फार्मर्सला फायदा झाला आहे. फसल बिमा योजना जी क्रॉप इन्शुरन्स स्कीम आहे ती 4 करोड फार्मरने त्याचा उपयोग घेतला आहे. ई नाम म्हणजे इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट. या एक इंटिग्रेशन आहे मंडीजचं, म्हणजे ई-कॉमर्स म्हणता येईल तुम्हाला. जसं आपलं फ्लिपकार्ट असतं, ॲमेझॉन असतं, तसंच हे ई नाम आहे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्ससाठी, मंडीजसाठी. त्याच्यामध्ये आतापर्यंत 1361 मंडीज इंटिग्रेट केल्या आहेत. 1.8 CR फार्मर्सला त्याचा फायदा झालेला आहे आणि त्याचा ट्रेडिंग व्हॉल्यूम ज्याच्यावर जी उलाढाल होती ती 3 लाख करोड आहे. PM मुद्रा योजना, ज्यांना एंटरप्रेन्युअर ॲस्पायरेशन्स असतात, ज्यांना बिझनेस करायचा आहे अशा यूथला लोन दिले जातात. आतापर्यंत 43 करोड लोन दिलेले आहेत. त्यांचा टोटल व्हॉल्यूम आहे 22.5 लाख करोड्स. फंड्स ऑफ फंड, स्टार्टअप इंडिया, स्टार्टअप क्रेडिट गॅरंटी या स्कीम PM मुद्रा योजनेला हेल्प करतील आणि जे एंटरप्रेन्युअर ॲस्पायरेशन्स ठेवतात त्यांना बिझनेसमध्ये रोजगारदाता असं वर्णन केलं आहे. नेक्स्ट स्कीम आहे PM आवास योजना ग्रामीण. या स्कीमच्या अंतर्गत 3 कोटी घरं बांधायचं ठरवलं होतं. या बजेटमध्ये पुढच्या 5 वर्षात 2 कोटी अजून घरं बांधले जातील. 70% घरं या योजनेच्या अंतर्गत जे बांधले जाणार आहे ते रिझर्व्ह असतील वुमेनसाठी. नेक्स्ट स्कीम आहे PM मत्स्य संपदा योजना. या स्कीमच्या अंतर्गत फिशरीजचं प्रोडक्शन वाढवायचं आहे. 3 ते 5 टन पर हेक्टर हे प्रोडक्शन न्यायचं आहे. आपल्याला एक्सपोर्ट्स वाढवायचे आहेत. एक्सपोर्ट न्यायचे 1 लाख CR पर्यंत. या स्कीममुळे 55 लाख एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज जनरेट होतील आणि असं पण सांगण्यात आलं आहे की 2013 आणि 14 नंतर सी फूड एक्सपोर्ट आहे हा डबल झालेला आहे आणि या स्कीममध्ये 5 इंटिग्रेटेड ॲक्वा पार्ट्स बांधले जातील. नेक्स्ट स्कीम आहे रूफटॉप सोलरायझेशन. या स्कीमच्या अंतर्गत 1 कोटी घरांना रूफटॉप सोलरायझेशनची सुविधा दिली जाईल आणि पर मंथ ते 300 युनिट सेव्ह करतील आणि ॲन्युअली ते 15,000 ते 18,000 सेव्ह करतील. या स्कीमला इम्प्लिमेंट करण्यासाठी व्हेरियस एंटरप्रेन्योरशिप नेक्स्ट स्कीम आहे रूफटॉप सोलरायझेशन. ही स्कीम सध्या खूप चर्चेत आहे. या स्कीममुळे नेक्स्ट स्कीम आहे रूफटॉप सोलरायझेशन. या स्कीममध्ये 1 कोटी घरांना रूफटॉप सोलरायझेशनची सुविधा दिली जाईल. पर मंथ एक घर 300 युनिट सेव्ह करेल आणि ॲन्युअली 15,000 ते 18,000 सेविंग होईल. या स्कीममुळे एंटरप्रेन्योरशिप ऑपॉर्च्युनिटीज डेव्हलप होतील, बिझनेस डेव्हलप होतील. जसे बिझनेस डेव्हलप होतील आपोआप एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल, एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज डेव्हलप होतील. या स्कीममध्ये EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा पण उल्लेख केला आहे की EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर वाढवले पाहिजे. सोलर एनर्जी EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कशी इम्प्लिमेंट करता येईल या गोष्टीचा या बजेटमध्ये डिस्कशन झालं आहे. या बजेटमध्ये वुमन एम्पॉवरमेंट, वुमन हेल्थवर बरंच लक्ष दिलेलं आहे. त्याला त्यांनी नारी शक्ती हा शब्द वापरला आहे. सर्व्हिकल कॅन्सर सध्या चर्चेत असलेला विषय, त्याच्यावर वॅक्सिनेशन 9 ते 14 वयोगटातल्या मुलींना कंपल्सरी केलं आहे. वुमन एंटरप्रेन्युअर्स त्यांना 30 कोटी लोन दिले आतापर्यंत मुद्रा योजनेच्या अंतर्गत. हायर एज्युकेशनमध्ये 28% फिमेलचं पार्टिसिपेशन वाढलं आहे गेल्या 10 वर्षात आणि ह्या ज्या फिमेल्स आहेत त्या स्टेम कोर्सेसला जास्त सबस्क्राईब करत आहेत. स्टेम कोर्सेस म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथ्स. या स्टेम कोर्सेसला 43% वुमेनचं पार्टिसिपेशन आतापर्यंत वाढलेलं आहे. ट्रिपल तलाक गव्हर्नमेंटने इलिगल केल्यामुळे वुमनची डिग्निटी वाढली आहे. 1/3 सीट्स लोकसभेमध्ये रिझर्व केल्या वुमनसाठी आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये. 70% जसं आपण आधी डिस्कस केलं PM आवास योजनेच्या अंतर्गत 70% हे घरं महिलांसाठी राखीव आहेत. लखपती दीदी हा वुमन स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे जेणेकरून वर्षाला महिला 1 लाख रुपये कमवतील. हे या स्कीमचं प्राईम ऑब्जेक्टिव्ह आहे. 2 कोटी टार्गेट होतं या स्कीमचं, आता ते 3 कोटी करण्यात आलं आहे. 83 लाख सेल्फ हेल्प ग्रुप आणि 9 कोटी महिलांना या स्कीमच्या अंतर्गत मदत झाली आहे.
नेक्स्ट आहे एफ डी आयची पण नवीन टेक्नॉलॉजी आहे, फर्स्ट डेव्हलप इंडिया. 2024 ते 23 या वर्षांमध्ये $596 FDI इन्व्हेस्टमेंट झाली आहे. नेक्स्ट आहे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. कुठली पण गोष्ट बनवण्यासाठी 4 फॅक्टर महत्त्वाचे असतात, एक लँड, एक लेबर, एक कॅपिटल आणि एक एंटरप्रिनर. तर डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर हे नवीन एक फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहे, ह्या बजेटमध्ये सांगण्यात आलं आहे. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपलं UPI येतं, आपलं आधार कार्ड येतं, हे सगळं डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचा एक भाग आहे. तर हे पण एक फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहे, हे या बजेटमध्ये सांगण्यात आलं आहे. नेक्स्ट आहे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. या कॉरिडॉरमध्ये सी रूट असणार आहे, रेल रूट असणार आहे. या कॉरिडॉरमध्ये 2 कॉरिडॉर असतील, एक ईस्ट कॉरिडॉर, एक नॉर्थ कॉरिडॉर. ईस्ट कॉरिडॉर जो आहे तो इंडियाला कनेक्ट करतो अरेबियन गल्फसोबत, आणि नॉर्थ कॉरिडॉर जो आहे तो गल्फला कनेक्ट करतो युरोपसोबत. तर हा कॉरिडॉरचा उल्लेख केल्यामुळे हा कॉरिडॉर महत्त्वाचा होतो आहे. अमृत काळमध्ये प्रवेश करण्यासाठी आपण पंचमृत गोलवर लक्ष दिलं पाहिजे. हे 5 पंचमृत गोल आहे, इथे आपण बघू शकतो. पहिला गोल आहे की आपण आपली एनर्जी कॅपॅसिटी 2023पर्यंत 5 GW केली पाहिजे. आपण 2030पर्यंत 50% रिन्युएबल एनर्जीवर डिपेंडंट पाहिजे. 2030पर्यंत आपलं कार्बन इमिशन 1 बिलियन टनने कमी झालं पाहिजे, आणि आपलं कार्बन इंटेन्सिटी 45%ने कमी झाली पाहिजे, आणि आपण नेट झिरो 2070पर्यंत अचीव केलं पाहिजे. म्हणजे आपण झिरो इमिशन 2070पर्यंत अचीव केलं पाहिजे. त्याचबरोबर आपला ॲप्रोच रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म असा असला पाहिजे. इन्क्लुझिव्ह ग्रोथकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, आणि मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राईजकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हे अमृतकाळबद्दल या बजेटमध्ये सांगण्यात आलं आहे. नेक्स्ट आपण जाऊ हेल्थकेअर सेक्टरमध्ये. सक्षम अंगणवाडी आणि पोषण स्कीमच्या अंतर्गत अंगणवाडी सेक्टरला अपडेट केलं जाईल. युविन प्लॅटफॉर्म, जसं कोविन प्लॅटफॉर्म होतं कोविड-19मध्ये, ज्याच्यामध्ये आपला फर्स्ट डोस, सेकंड डोस रजिस्टर व्हायचं डिजिटली, तसं युविन प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामध्ये मिशन इंद्रधनुष्य ही जी वॅक्सिनेशन स्कीम आहे ती इंटिग्रेट केली जाणार आहे. आयुष्यमान भारत ही स्कीम एक्सटेंड केली आहे आशा वर्कर्ससाठी, अंगणवाडी वर्कर्ससाठी आणि हेल्पर्ससाठी. नेक्स्ट आहे ॲग्रिकल्चर अँड फूड प्रोसेसिंग सेक्टर. त्यामधली पहिली स्कीम आहे प्रधानमंत्री किसान संपदा योजना. या स्कीमच्या अंतर्गत 38 लाख फार्मरला बेनिफिट झाले आहे, 10 लाखाची एम्प्लॉयमेंट जनरेशन झाली आहे. दुसरी स्कीम आहे फूड प्रोसेसिंगसाठी प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइज. जे पोस्ट हार्वेस्ट लॉसेस असतात, म्हणजे एक क्रॉप जे हार्वेस्ट केलं जातं ते नंतर एक सप्लाय चेनमध्ये जातं, त्या सप्लाय चेनमध्ये जे लॉसेस होतात ते लॉसेस रिड्यूस करायचे आहेत या स्कीमच्या अंतर्गत. त्याचा फायदा 60,000 लोकांनी घेतला आहे, आणि 2.4 लाख सेल्फ हेल्प ग्रुपला या स्कीमची मदत झाली आहे. नेक्स्ट बजेटमध्ये सांगण्यात आलं की पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप इन पोस्ट हार्वेस्टिंग ॲक्टिव्हिटीज आपल्याला प्रमोट करायची. मग पोस्ट हार्वेस्ट ॲक्टिव्हिटीज कुठल्या? मॉडर्न स्टोरेज, इफिशियंट सप्लाय चेन, प्रायमरी अँड सेकंडरी प्रोसेसिंग आणि मार्केटिंग आणि ब्रँडिंग. या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे याला PPPशी जोडावं लागेल. नेक्स्ट मुद्दा आहे यूज ऑफ नॅनो डॅप. डॅप म्हणजे डायअमोनियम फॉस्फेट. हे एक नॅनो फर्टिलायझर आहे जे नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून बनवलं आहे. ते बनवलं आहे इंडियन फार्मर फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेडने. नॅनो डॅपमध्ये 8% नायट्रोजन आणि 16% फॉस्फरस असतं, जेव्हा एक कन्व्हेन्शनल फर्टिलायझरमध्ये 18% नायट्रोजन आणि 46% फॉस्फरस असतं. यूज ऑफ नॅनो डॅप प्रमोट केला ह्या बजेटमध्ये. रिसर्च अँड इनोव्हेशनसाठी 1 लाख करोडचं लोन दिलं जाईल 50 year विदाउट एनी इंटरेस्ट. लॉंग टर्म फायनान्सिंग दिली जाईल, रिफायनान्सिंग दिली जाईल, आणि जे रिपेमेंट पिरियड असतात, म्हणजे लोन परत करायचे पिरियड असतात, ते एक्सटेंड केले जातील विथ लो और नो इंटरेस्ट. ग्रीन एनर्जीवर बराच फोकस होता बजेटमध्ये यावर्षी. विंड एनर्जीला इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करायचं, कोलला गॅसमध्ये कन्वर्ट करायचं, लिक्विड फ्यूलमध्ये कन्वर्ट करायचं, असं या बजेटमध्ये सांगण्यात आलं आहे. जेणेकरून आपला इम्पोर्ट आहे तो नॅचरल गॅस, मिथेनॉल आणि अमोनियावरचा कमी होईल. CNG आणि PNG म्हणजे कॉम्प्रेस नॅचरल गॅस आणि पाईपलाईन नॅचरल गॅसमध्ये बायोगॅस मिक्सिंग करायची, आणि ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर जो बिल्ड करेल त्याला फायनान्शियल हेल्प दिली जाईल, हे सांगण्यात आलं या बजेटमध्ये. नेक्स्ट आपण जाऊ इम्पॉर्टंट गोष्टीकडे. मनी इनकमिंग म्हणजे गव्हर्नमेंटला मनी येतो कुठून आहे. तर हा इथे काही फॅक्च्युअल डाटा आहे, त्याच्यावर आपण एकदा नजर घालूया. बॉरोईंग आणि अदर लायबिलिटीज 28% येतो आहे.
इन्कम टॅक्स 19% येतो आहे, एक्साईज ड्युटीहून 5% येतो आहे, कॉर्पोरेशन टॅक्स 17% येतो आहे, GST 18% येतो आहे, नॉन टॅक्स रिसिट 7%, कस्टम ड्युटी 4%, नॉन डेबिट कॅपिटल रिसिट 1%. हा फॅक्च्युअल डाटा आहे, हा लक्षात ठेवला पाहिजे. मनी आउट गोईंग, गव्हर्नमेंटचा पैसा कुठे खर्च होतो आहे. इंटरेस्ट पेमेंट 20%, सेंट्रली स्पॉन्सर स्कीम 8%, सबसिडी 6%, डिफेन्सवर 8% पैसे खर्च होत आहेत, सेंट्रल सेक्टर स्कीम 16%, फायनान्स अँड कमिशनवर 8% खर्च होतो आहे. त्यानंतर टॅक्स अँड ड्युटीज 20%, अदर एक्सपेंडिचर 9 आणि पेन्शनवर 4% खर्च होतो आहे. हा क्वेश्चन आहे 2011चा MPSC GS2चा. त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं आहे एक्सप्लेन द सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू ऑफ स्टेट गव्हर्नमेंट इन इंडिया. तर मनी इनकमिंग ही जी स्लाईड आहे त्यामध्ये सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू आहे इन्कम टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स, GST, कस्टम ड्युटी हे सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू आहे गव्हर्नमेंटसाठी. नेक्स्ट इथे काही फॅक्ट्स अँड फिगर्स आहेत. अनएम्प्लॉयमेंट रेट हा डिक्लाइनिंग आहे. 2022-23ला अनएम्प्लॉयमेंट रेट 3.2% होता असं गव्हर्नमेंटने सांगितलं आहे. नेक्स्ट आहे करंट अकाउंट डेफिसिट. या बजेटमध्ये असं सांगण्यात आलं की करंट अकाउंट डेफिसिट हे डिक्लाइनिंग आहे. करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे कंट्रीच्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचं एक कॅल्क्युलेशन असतं. आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ करंट अकाउंट डेफिसिट कसं असतं. समजा एका कंपनीचे इम्पोर्ट आहे 200 रुपयाचे आणि एक्सपोर्ट आहे 100 रुपयाचे, तर कंट्रीचं करंट अकाउंट डेफिसिट झालं 100 रुपयाचं. कारण की कंट्री इथे जास्त इम्पोर्ट करते आणि कमी एक्सपोर्ट करते, म्हणून कंट्रीचं डेफिसिट आहे. तर करंट अकाउंट डेफिसिट फायनान्शियल इयर 2023-24साठी 1% राहील असं सांगितलं आहे आणि 23मध्ये ते 2% होतं, ते डिक्लाइन होतं आहे असं या बजेटमध्ये सांगण्यात आलं आहे. नेक्स्ट आहे डिजिटल ट्रान्झॅक्शन वाढलेले आहेत. इथे आपण बघू शकतो हा कोविडचा पिरियड आहे, इथून एक पीक आलेला आहे डिजिटल ट्रान्झॅक्शन इथून वाढलेले आहेत. नेक्स्ट आहे GNPA म्हणजे ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स पण डिक्लाइनिंग होते असं बजेटमध्ये सांगण्यात आलेलं आहे. इथे आपण डिक्लाइन बघू शकतो ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ॲसेट्सचा. नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे समजा कंट्रीने एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या कंट्रीला लोन दिलेलं आहे आणि ते लोन रीपे होत नाही आहे, मग तो ॲसेट जो आहे लोन तो एक नॉन परफॉर्मिंग झाला कारण की तो रीपे होत नाही आहे. मग ते नॉन परफॉर्मिंग ॲसेट हे डिक्लाइन होत आहे. फायनान्शियल इयर 2023साठी ते 3.2% आहे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. नेक्स्ट आहे GST कलेक्शनचं मेकॅनिझम गव्हर्नमेंटने स्ट्रेंथन केल्यामुळे GST कलेक्शन फायनान्शियल इयर 2024मध्ये 1.7 लाख करोड इतका जनरेट झाला आहे. इन्फ्लेशन महागाई कमी होते असं सांगण्यात आलं आहे बजेटमध्ये. फायनान्शियल इयर 2024मध्ये 5.5% होईल आणि फायनान्शियल इयर 2023मध्ये ती 6.7% होती. म्हणजे गव्हर्नमेंटचं असं प्रोडिक्शन आहे की पुढच्या वर्षी महागाई कमी होणार आहे थोडी. नेक्स्ट आहे रेव्हेन्यू रिसिट्स म्हणजे गव्हर्नमेंटची कमाई. गव्हर्नमेंट कुठून किती पैसा कमवते ते सगळं रेव्हेन्यू रिसिट्समध्ये येतो. रेव्हेन्यू रिसिप्ट्स हे गव्हर्नमेंटवर कुठल्याच प्रकारची लायबिलिटी क्रिएट नाही करत. गव्हर्नमेंट रिसिप्ट्स हे वाढतं आहे असं या बजेटमध्ये सांगण्यात आलं आहे. फायनान्शियल इयर 2023-24मध्ये गव्हर्नमेंट रिसिट्स ह्या 27 लाख कोटी होत्या आणि फायनान्शियल इयर 2024-25मध्ये रेव्हेन्यू रिसिट्स ह्या 30 लाख कोटी इतक्या झाल्या आहेत. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे गव्हर्नमेंटचा खर्च हा पण वाढताना दिसतो आहे आपल्याला जशा रेव्हेन्यू रिसिट्स वाढत होत्या. तर गव्हर्नमेंटचा खर्च 2023 आणि 24मध्ये 35.4 लाख कोटी होता आणि 2024 आणि 25मध्ये 36.5 लाख कोटी होता. तर आपण एक कॅल्क्युलेशन करूया रेव्हेन्यू डेफिसिटचं. रेव्हेन्यू डेफिसिट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला रेव्हेन्यू रिसिट्स मायनस रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज इक्वल टू रेव्हेन्यू डेफिसिट. तो 2022-23चा रेव्हेन्यू डेफिसिट होता 3.9%, नंतर तो 2.8% झाला आहे आणि तो 2% झालेला आहे. तर हा जो 2% प्रेडिक्टेड आहे 2024 आणि 25साठी. तर हा रेव्हेन्यू डेफिसिट कमी होणं कुठल्या पण इकॉनॉमीसाठी एक चांगली गोष्ट आहे. नेक्स्ट आहे कॅपिटल रिसिट आणि रेव्हेन्यू रिसिटमध्ये हाच फरक आहे की कॅपिटल रिसिट हा नॉन रिकरिंग असतात नेचरमध्ये. म्हणजे याच्यामध्ये इन्कम टॅक्स GST कॅपिटल रिसिटमध्ये येत नाही, तर रेव्हेन्यू रिसिटमध्ये येतात. ते रिकरिंग असतात नेचरमध्ये. कॅपिटल रिसिटमध्ये
कॅपिटल रिसीट हे नॉन रिकरिंग असतात नेचरमध्ये. तर कॅपिटल रिसीट जनरेट कुठून होतात? समजा गव्हर्नमेंटने काही शेअर विकले कुठल्या कंपनीमधले, किंवा गव्हर्नमेंटने आता भारत पेट्रोलियमचे शेअर विकत आहे, तर ते शेअर विकल्यानंतर किंवा कुठली लिक्विडिटी काढून घेतले कुठल्या कंपनीतून, तर ते रिसीट जे जनरेट होतात त्याला म्हणतात कॅपिटल रिसीट. तर कॅपिटल रिसीट हे 2023 आणि 24मध्ये 17.9 लाख करोड्स होते. 2024 आणि 25साठी 17.6 लाख करोड्स आहेत. नेक्स्ट आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर ज्या कंट्रीचं जास्त असतं ती कंट्री इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस करत असते. तर कॅपिटल एक्सपेंडिचर 2023-24चं 12.7 लाख करोड होतं आणि 2024-25चं वाढून ते 15 लाख करोड झालं आहे. आपण आता इथे डिफिसिट बघूया. फिस्कल डेफिसिट 5.8 होता 2023 आणि 24ला. 2024-25ला तो 5.1 केला आहे आणि पुढे तो अजून कमी होईल आणि तो 4.5 असा टार्गेट ठेवला आहे गव्हर्नमेंटने फिस्कल डेफिसिटचा. फिस्कल डेफिसिट आपण एक समजून घेऊया. म्हणजे तुमचा पगार आहे 10,000 रुपये आणि तुमचा खर्च आहे 15,000 रुपये, तर तुम्ही 5,000 रुपये डेफिसिटमध्ये आहात. हे तसंच कंट्रीचं काय आहे की कंट्रीचा रेव्हेन्यू आणि कंट्रीचा एक्सपेंडिचर मधला डिफरन्स असतो फिस्कल डेफिसिट. नंतर टॅक्सेशन जवळपास सगळं सेम आहे. टॅक्सेशन कॉर्पोरेट टॅक्सेस हे 22%, न्यू मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजला टॅक्सेशन कमी 15% आणि ज्यांची इन्कम 7 लाखाच्या कमी आहे त्यांना काहीच टॅक्स नाही आहे. त्यांना तो कुठल्याच टॅक्सच्या कॅपमध्ये येत नाही. हे जे टॅक्स बेनिफिट्स आहे ते 31/3/2025पर्यंत एक्सटेंड केले आहे. गव्हर्नमेंटकडे काही इन्कम टॅक्स डिमांड होती. इन्कम टॅक्स डिमांड म्हणजे इन्कम टॅक्स पे नव्हता केला लोकांनी. ती डिमांड होती 2009 पासून 2015पर्यंत. ती गव्हर्नमेंटने विड्रॉ केली आहे म्हणजे ती गव्हर्नमेंटने माफ केली आहे. तर ती 2009-10 ज्यांची 25,000पर्यंत डिमांड होती ती माफ केली आहे आणि 2010 पासून तर 2015पर्यंत ज्यांची 10,000 डिमांड होती ती विड्रॉ केली आहे. आणि ह्या विड्रॉच्या प्रोसेसमुळे 1 कोटी टॅक्स पेअरला फायदा झाला आहे. इथे कळतं आपल्याला टॅक्स कसा भरला गेला आहे. हा कोविडचा पिरियड होता. या कोविडच्या पिरियडमध्ये ट्रेंड कमी होता टॅक्स भरायचा. तसं आपण इथे बघू शकतो. हा जो एरिया आहे हा आपण पीक जो दिसतोय हा पण कोविडच्या पिरियडमुळे आलेला आहे पीक. त्यामध्ये फिस्कल डेफिसिट, रेव्हेन्यू डेफिसिट सगळं आपल्याला वाढलेलं दिसतंय. इथून आपण डिक्लाइन करतो म्हणजे फिस्कल डेफिसिट आपण जसं आता डिस्कस केलं ते कमीच होतं आहे. तसं आपण टॅक्स बघायला गेलो टॅक्स रिसिप्टमध्ये तर टॅक्स कोविडच्या पिरियडमध्ये कमी आहे आणि टॅक्स फायनान्शियल इयर 2023 आणि 24साठी त्यामधला डायरेक्ट टॅक्स 6.6% आहे आणि इनडायरेक्ट टॅक्स हा 5.5%. तसाच 2024 आणि 25साठी 6.7 आहे हा डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स 4.9% आहे. डायरेक्ट टॅक्समध्ये इन्कम टॅक्स येतो आणि इनडायरेक्ट टॅक्समध्ये GST येतो. तसं आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलं की आन्सर रायटिंग. की बजेटचा अभ्यास करणं हे आन्सर रायटिंगमध्ये कितपत महत्त्वाचं आहे. आपण डिस्कस केलं की बजेटच्या कन्सेप्ट्स माहीत असणं हे आन्सर रायटिंगमध्ये आपलं व्हॅल्यू ॲडिशन करू शकतात. बजेटमधले काही आकडे हे आन्सरमध्ये रिफ्लेक्ट झालेच पाहिजे आणि व्हायलाच पाहिजे. बजेटमधल्या ज्या नवीन स्कीम्स असतात त्या आपण जसं डिस्कस केलं प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर जसे आपण MPSCचे डिस्कस केले, प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर जसे आपण UPSCचे डिस्कस केले, त्यामधून आपल्याला कळालं की बजेटचा अभ्यास करणं हा GSच्या आन्सर लिहिण्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे.